विकास टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर सोनगीर पोलिसांची धाड। लागवड केलेल्या गांजा शेतीवर सांगवी पोलिसांचा छापा। केंद्र सरकारच्या विरोधी धोरणाविरोधात दोंडाईचा जन आक्रोश मोर्चा। प्रलंबित विकास कामांसंदर्भात धुळे महानगरपालिकेत बैठक संपन्न। धुळ्यात चोरांनी केला 27 तोळे सोन्याचा पोबारा। वाळू तस्करांवर कारवाई करा, पिंपरी येथील भारत गायकवाड यांची मागणी। नव्याने लागू होणारे शैक्षणिक धोरण चुकीचे, मूलनिवासी विद्यार्थी संघातर्फे विरोध। धुळ्यातील आरोग्य अधिकारी लक्ष्मण पाटील कोरोना योद्धा म्हणून सन्मानित। आणि साक्री पिंपळनेरसह पश्चिम पट्ट्यातील शेतकऱ्यांना मुसळधार पावसाचा फटका। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। अवैध गोवंशाची वाहतूक करणारे कंटेनर धुळे सोनगीर पोलिसांनी पाठलाग करून पकडले व वाहनातील 65 गोवंशांची सुटका केली। वाहन आणि गुरे मिळून एकूण 26,11,000चा मुद्देमाल जप्त केलाय, परंतु चालक व सहचालक फरार झाले। मात्र पोलिसांच्या कारवाईमुळे गोवंशाला जीवदान मिळाले आहे। मुंबई आग्रा महामार्गावर सोनगीर टोल प्लाझाच्या जवळ सकाळी 6:30च्या सुमारास शिरपूरच्या दिशेने येत असलेल्या UP 21 DN 8386 या क्रमांकाच्या कंटेनरला थांबवण्याचा इशारा पोलिसांनी दिला। मात्र कंटेनर चालकाने एखाद्या फिल्मी दृश्याने धूम काढीत टोल प्लाझावरील बॅरिकेड्स तोडून वाहन चालक कंटेनर घेऊन धुळ्याच्या दिशेने भरधाव घेऊन पळाला। यावेळी धुळे येथील 40गाव चौफुली या ठिकाणी धुळ्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने रस्त्यात गाडी आडवी करून कंटेनर पकडला। मात्र यावेळी वाहन चालक व सहचालक कंटेनर जागीच सोडून फरार झालेत। दरम्यान कंटेनरमध्ये 65 गोवंश जातीची गुरे आढळून आली। त्या 6 ते 7 गायी व इतर गोवंश असल्याचे दिसून आलेत। त्यात 4 गायी, इतर 5 अशा 9 गुरांचा मृत्यू झालाय। ही कारवाई सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक NS सहारे, पोलीस कर्मचारी सूरज साळवे, संजय देवरे, विजय पाटील यांनी केली। सोनगीर पोलीस स्टेशनला आज पहाटे गुप्त बातमी मिळाली की मध्य प्रदेशमधून UP 21 DN 8386 लाल रंगाचं कंटेनरमध्ये गोवंश जनावर धुळ्या बाजूकडे कतलीच्या उद्देशाने वाहतूक होणार आहे। त्यावरून सोनगीर टोल नाक्याजवळ PSI सहारे व पथकाने वाहनं चेक करत असताना सदर कंटेनर हा पोलिसांच्या इशाराला न थांबता जोरात भरधाव वेगाने जात होता व त्यातून गोवंशचा वास, शेणाचा वगैरे वास आल्याने आमची खात्री झाली की त्यातच गोवंश जनावर वाहतूक होत आहे। त्यावरून सदर गाडीचा पाठलाग करून 40गाव रोड पोलीस स्टेशनच्या मदतीने 40गाव रोड चौफुली येथे सदर वाहन थांबवून चेक केले असता त्यात दाटीवाटीने कोंबून निर्दयतेने वागून गोवंश जातीचे जनावर भरलेले मिळून आले। त्यानंतर सदर वाहन हे नौकार गोशाळा धुळे येथे रेस्क्यू करून त्यात 65 गोवंश जातीचे जनावर असून त्यातील 9 गोवंश जातीचे जनावर हे मयत झाले असून एकूण 56 गोवंश जनावर हे नौकार गोशाळेत संगोपनाकरिता त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। तरी सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित सर, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बचाव सर, उपविभागीय पोलीस अधिकारी साक्री प्रदीप मैराळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून पुढील तपास करीत असून सदर पळून गेलेल्या कंटेनर चालक व किन्नर यांच्या विरुद्ध सोनगीर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। जय श्रीराम, जय गोमाता। आज धुळे शहराच्या लगत असलेलं सोनगीर पोलीस स्टेशन इथल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी जी मेहनत घेतली आणि मेहनत घेऊन जे एक मोठं कार्य केलं त्यांनी की गायीच्या तस्करीत आढळणारे जे कंटेनर आहेत ते धरलेले आहेत, त्याच्याबद्दल आम्ही शतशः पोलीस खात्याचं, सोनगीर पोलीस स्टेशनचं ऋणी आहोत। अनेक वेळेस सोनगीर पोलीस स्टेशन हे रात्रंदिवस उभे राहून मेहनत घेऊन पोलिसांच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मेहनतीने
जे कायमस्वरूपी गोरक्षणाचं कार्य होतं ते खरोखर अभिनंदनास पात्र आहेत। आज जो कार्य केलेला आहे, आज त्याच्यात जवळपास 70 गोवंश 65 गोवंश वाचलेले आहेत, काही 9 गोवंश मयत झालेत। मात्र ही एवढी मोठी संख्या आज धुळे शहरातून जाते आणि ते कंटेनरच्या स्वरूपात। म्हणून माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना मी विनंती करेल की जेव्हा जेव्हा तपासणी करता येईल तेव्हा तेव्हा शक्य असेल तेवढे तपासणी करावेत आणि कंटेनरची सखोल चौकशी जर केली तर खरोखर या कायमस्वरूपीची गोतस्करी थांबेल। परत धुळे जिल्हा पोलीस प्रमुख व मान्य जेवढे अधिकारी असतील त्यांचे सर्वांचे मार्गदर्शन जे लाभलेत त्याच्याबद्दल सर्व पोलीस खात्याचे आम्ही आभारी आहोत। जय श्रीराम, जय गोमाता। शिरपूर तालुक्यातील बोराडी परिसरातील एकलव्यपाडा परिसरातील शेतावर छापा टाकून सांगवी पोलिसांनी 590 किलो गांजाची झाडे जप्त केलीत। पोलिसांनी 2 संशयितांना अटक केली। या मुद्देमालाची किंमत 5,90,000 रुपये आहे। एकलव्यपाडा येथे शेतकऱ्याने शेतात गांजा लावल्याची माहिती सांगवीचे एपीआय अभिषेक पाटील यांना मिळाली होती। त्यांनी आपले सहकारी पीएसआय खैरनार दीपक वारे, हवालदार लक्ष्मण गवळी, संजीव जाधव, संजय धनगर, प्रेमसिंह गिरासे, पवन गवळी, महिला पोलीस कॉन्स्टेबल श्रीमती अश्विनी चौधरी आदींसह एकलव्यपाडा येथे दुपारी छापा टाकला। संशयित डोंगरसिंह खजान पावरा राहणार एकलव्यपाडा याच्या कपाशी व तुरीच्या शेतात लागवड केलेली 290 किलो वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली व त्याच्या शेजारीच गब्बर सिंग फिरंग्या पावरा याच्या शेतातून 300 किलो गांजाची झाडे जप्त करण्यात आली। संशयितांना परिसरातून अटक करण्यात आली। या कारवाईमुळे पोलीस अधिकारी चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधिकारी प्रशांत बच्छाव, डीवायएसपी अनिल माने यांनी पोलिसांचे कौतुक केले। शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बोराडी नजीक एकलव्यपाडा या ठिकाणी काही शेतकऱ्यांकडून वन विभागाच्या जमिनीवर गांजा या वनस्पतीची अवैधरित्या लागवड केल्याबाबत एक गोपनीय माहिती आम्हाला प्राप्त झाली होती। या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचं एक विशेष पथक गठीत करून आम्ही त्या ठिकाणी छापा कारवाई ज्यावेळेला केली त्यावेळेला एकलव्यपाडा या ठिकाणी इसम नामे गब्बर सिंग पावरा आणि डोंगर सिंग पावरा यांच्या शेतामध्ये आम्हाला सुमारे 500 पेक्षा जास्त गांजाची हिरवी झाडं ही लागवड केलेली मिळून आली। साधारणतः तूर आणि कपाशी या पिकांच्या आडोशाला सदरची ही लागवड केल्याचं दिसून आलं। या ठिकाणी आम्ही या दोघंही इसमांवरती NDPS कायद्याच्या कलम 20-22 अन्वये कारवाई केलेली आहे। या संबंधाने शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पीएसआय वारे हे पुढची कारवाई करतायत, पुढील तपास करतायत। ही कारवाई आमचे धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित सर तसंच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव सर आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री अनिल माने सर यांच्या मार्गदर्शनामध्ये शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पीएसआय वारे खैरनार तसंच पोलीस हेड कॉन्स्टेबल फुलपगारे, पोलीस नाईक संजय जाधव, पोलीस कॉन्स्टेबल योगेश दाभाडे, योगेश मोरे या पथकाने केली आहे। केंद्र सरकारने नुकतेच 3 कृषी कायदे केले। हे कायदे शेतकरी हिताच्या विरुद्ध असल्याने आज दोंडाईचा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। केंद्र शासनाने लागू केलेले हे 3 कृषी कायदे म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ आहे। अगोदरच अतिवृष्टीमुळे शेती पाण्यात जाऊन शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल झाला आहे। या अतिवृष्टीच्या फटक्यामुळे तर शेतकरी हवालदिल होऊन आत्महत्येस प्रवृत्त होत आहे। त्यात केंद्र सरकारने हे 3 कृषी कायदे लागू करून शेतकऱ्यांची अधिकच गळचेपी केली आहे। म्हणून केंद्र सरकारचा हा निर्णय रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आज दोंडाईचात बैलगाड्यांच्या सहाय्याने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला, अशी माहिती मोर्चेकरांतर्फे देण्यात येत होती। मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, अॅडव्होकेट एकनाथ भावसार, माजी नगरसेवक विठ्ठलसिंग गिरासे, जिल्हा परिषद सदस्य धुळे बापू महाजन, माजी सरपंच रामी, प्रकाश तात्या, कमलेश पाटील, मालपूर आदी शेतकरी बांधव सहभागी झाले होते। मोसमी पावसावरती शेती करणार आहेत, कारण पावसाच्या भरोशावरती शेती करणार आहेत। म्हणजे जसा पाऊस पडेल त्या पद्धतीने आपले पिकं लावतात, ते पिकं आपले पुढे नेतात आणि त्याचा माल विकून आपलं उत्पन्नाचं साधन निर्माण करतात। परंतु यांनी जे
शेतकऱ्यांना दिवा स्वप्न दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो अतिशय खोटारडा असून त्या तिघही अध्यादेशामध्ये कुठल्याही पद्धतीने शेतकऱ्यांना काय मिळणार आहे, शेतकऱ्यांना कशा पद्धतीने पिळवणूक होणार आहे हे सगळं काहीतरी त्याच्यामध्ये दिसतंय. शेतकऱ्यांना मिळणार काय ते काहीच दिसत नाहीये. बाजार समित्या संपवण्याचा घाट सगळं चालू आहे. आज आपल्याला सांगतंय ग्रामीण भागातला तालुक्यातला शेतकरी हा बाजार समितीच्या माध्यमातून व्यापारी असू दे, आडते असू दे किंवा लिलावाच्या पद्धतीने आपला शेतमाल विकतो. त्या शेतकऱ्याला यापूर्वी महाराष्ट्र सरकारने अतिशय चांगलं असं धोरण राबवलेलं आहे. वेगवेगळी बाजार समित्यांच्या नियमांमध्ये महाराष्ट्र सरकारने APMCच्या नियमांमध्ये सुधारणा केलेली आहे. शेतकऱ्याचा लिलाव जरी कमी भावात व्यापाऱ्यांनी केला पण तो शेतकऱ्याला तो भाव जर पटला नाही तर शेतकरी आपला माल देण्याचं नाकारू शकतो आणि बाजार समिती त्या शेतकऱ्याचा माल पुन्हा त्या बाजार समितीच्या गोदामध्ये ठेवून सांभाळ करू शकते. त्याच्याप्रमाणे शेतकऱ्याला कुठेतरी एक सपोर्ट करण्याचं काम या बाजार समितीच्या माध्यमातून होतंय. परंतु छोटे मोठे शेतकरी आहेत, जर भांडवलदारशाही आली, कुठल्या पण शेतकरी उत्पादक समित्या जर आल्या तर हे पैशाच्या जोरावरती तर शेतकऱ्यांनी पुढे लुबाडणूक केली, शेतकऱ्याचा पैसा हडप करण्याचा प्रयत्न केला. कोर्ट कचेऱ्यामध्ये आमचा शेतकरी बांधव टिकणार नाही. त्या घनदांडग्यांच्या पुढे, याच्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या पुढे शेतकरी निश्चितप्रमाणे यांच्या पुढे टिकणार नाही. तर शेतकऱ्यांना बचावासाठी वेगवेगळ्या केंद्र सरकारने त्या तिघही अध्यादेशमध्ये सुधारणा केली पाहिजे. अध्यादेश फक्त बहुमताच्या जोरावर आलेला आहे. देशातले जे कृषी तज्ज्ञ आहेत, देशातले जे अर्थतज्ज्ञ आहेत, देशामध्ये ज्या विविध स्वयंसेवी संस्था आहेत, देशामध्ये कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या काही संस्था आहेत, ज्या संसदीय समिती आहे, देशामधले काही राजकीय पुढारी आहेत जे कृषी क्षेत्रात काम करणारे, यांना कोणालाही विश्वासात घेतलं नाही. आमचे देशाचे नेते माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे सुद्धा काहीतरी विचार त्यांनी घ्यायला होता. परंतु फक्त बहुमताच्या जोरावर त्यांना कुठेतरी अदानी अंबानीच्या कशात काहीतरी त्या सगळ्या टाकायच्या आहेत आणि शेतकरी राजाला, शेतकरी राजाला पुन्हा एकदा गुलामगिरीच्या ह्याच्यामध्ये न्यायचं आहे. ही अशा प्रकारचं कारस्थान सुरू आहे. याला आम्ही विरोध करण्यासाठी खास करून दोंडाईच्या पासून तर शेतकऱ्यापर्यंत पदयात्रा काढतोय. धुळे शहरातील विविध प्रलंबित विकास कामांसंदर्भात धुळे महानगरपालिकेच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. ही बैठक खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सदर आयोजित बैठकीत महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर, आयुक्त अजित शेख, महानगर प्रमुख अनुप अग्रवाल, सभापती सुनील बैसाणे आदी सर्व अधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. बैठकीत जीवन प्राधिकरण योजना, पाणीपुरवठा योजना, शहरातील रस्त्यांची दुरावस्था आदी विविध विकास कामांसंदर्भात चर्चा करण्यात आली. रस्त्यांच्या विषयी अतिशय बोंबाबोंब आहे. आता ते यांनी लिहिलं माझ्याजवळ प्रभाग 2 फॉरेस्ट कॉलनी भुयारी गटाचं सगळं काम आहे. घरे जोडणार चेंबर सगळ्याच्या लेवलच्या रस्ते खराब झालेले आहेत. रस्त्याला फक्त 20% काम पूर्ण झालंय. तुम्ही 80% काम 8 महिन्यात कसं पूर्ण करणार? आणि जे बाबासाहेब सांगताय की केलेली यायला पाहिजे, हे टेक्निकली करेक्ट आहे. कारण त्यावेळेस तुम्ही लेवल घेतात, सगळ्यात ऑनलाईनच्या लेवल पोहोचतात, मग लेवल मार्किंग केली तुम्ही कंपाऊंड होणार, तिथून तुम्ही कोणाची डेट करतात. याचा अर्थ तुम्ही सर्वे केला होता लेवलचा सर्व. तर तुम्ही ना टेक्निकल अजिबात तुम्ही तो बोलू नका. तुम्हाला तिथे करेक्ट करायला नाही काय. आणि तुम्ही बोलताना जेसीबीची बकेट वेट असते 0.45 तेवढंच होतात, भरताना पण तेवढंच खड्डे भरतात. ते आज नाही तर उद्या ते 100% एक फूट बसून जाणार आहे. आम्ही कॉन्क्रीट रस्ते 30-30 कोटीचे एक वाढी ओव्हररोड आपण 22-23 कोटीचा आहे. 22-23 कोटी रुपये आपण खर्च करणार आहे आणि यांच्या नाकारल्यामुळे ते रस्ते वर्षभर पण टिकणार नाही. यांनी किती पण चांगला प्रयत्न केला करायचा तर, कारण त्याचं सेटलमेंट आता होणारच नाही. त्याचं सेटलमेंट पुढच्या पावसात होईल. जे पाणी पर्क्युलेट होईल कॉन्क्रीट मधून साईड मधून आणि ते खड्डे बसणार. तुम्ही असं का नाही केलं की पहिले एक कॉलनी हातात घेतली. तुम्ही उन्हाळ्यात काम चालू केलेलं आहे. अजिबात दिशेभूल करायची नाही की पावसाळा होता म्हणून. उन्हाळ्यात काम चालू केलं, एक कॉलनी झाली, त्या एक कॉलनीचे सगळे चेंबर्स, सगळे तुमचे इंटरसेक्शन चेंबर्स हे पूर्ण करून तिथल्या तिथे कॉलनीचे खड्डे बुजवले असते. नंतर दुसरी कॉलनी हातात घेतली असती तर चाललं नसतं. आज तुम्ही 88 किलोमीटर अख्खं खोदून ठेवलं, आता आग लागल्यावरती बनवून करताय का? कशाला म्हणून दिशाभूल करताय इथे तुम्ही? बाबासाहेब 100 असेल, 200 असेल, 50 असेल, जे पण असेल, ते टाकत असताना त्याची वीट बोलायला पण विचारत नाही. किती वीटचं जे असतं ना, प्रत्येक डायमीटर वाईज वीट वेगवेगळी असते.
म्हणजे 100ला वेगळी असते, 200ला वेगळी असते, 200ला तर मग एक आपण साधारणतः आपल्याला सगळ्यात जास्त पाईप कोणते 100चे 150चे 200चे 50चे 200 त्याची बिल काय आहे? धुळे शहरातील वलवाडी येथील पश्चिम पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सुभाषचंद्र बोस हाऊसिंग सोसायटी प्लॉट नंबर 21 या ठिकाणी चोरांनी धाडसी चोरी करून घरातील कपाटात ठेवलेले 27 तोळे सोने लंपास करून पोबारा केला आहे. या संदर्भात पोलिसांनी पाहणी करून चोरांचा शोध घेत आहेत. शहरातील सुभाषचंद्र बोस हाऊसिंग सोसायटीतील प्लॉट नंबर 21 येथे राहणारे माजी निवृत्त शिक्षक शिवाजी भाऊराव सूर्यवंशी यांच्या घरी मध्यरात्री चोरांनी घरातील बेडरूम मधील खिडकी काढून घरात प्रवेश केला. त्यात घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचा चपला हार, मंगळसूत्र, अंगठी आदी सोन्याच्या विविध वस्तू लंपास केल्यात. आज पहाटे शिवाजी सूर्यवंशी हे झोपेतून उठल्याने त्यांना बेडरूम मधील लाईट चालू दिसले. त्यांना चोरी झाल्याचे दिसले व तात्काळ पोलिसांना चोरी झाल्याची माहिती दिली व अप्पर पोलीस अधिकारी प्रशांत बच्छाव, एसपीडीओ प्रदीप पाडवी तसेच देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोद्दीन शेख आदी श्वान पथक व ठसे तज्ञ विभागाचे पथक घटनास्थळी जाऊन चोरीची पाहणी केली. धुळे महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या पिंपरी शिवारातील अनवर नाला येथील वाळू तस्कर करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी भारत श्रावण गायकवाड यांनी जिल्हा प्रशासनास या संदर्भाचं निवेदन दिलंय. पिंपरी शिवारातील अनवर नाल्यातील जलसाठ्यावर परिसरातील गावे देखील अवलंबून आहेत. नाल्यातील जलसाठ्यामुळे आज पिंपरी गावाबरोबरच परिसरातील गावांमधील शेतीतील विहिरी जिवंत आहेत. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून अनवर नाला येथे वाळूचा उपसा सर्रासपणे सुरू असल्यामुळे गावातीलच नाही तर परिसरातील गावातील विहिरींना धोका पोहोचत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पाण्याची समस्या निर्माण होण्याचे संकेत निर्माण होत आहेत. या संदर्भात संबंधित प्रशासनास सांगून देखील प्रशासनातर्फे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आपण तात्काळ दखल घेऊन वाळू तस्करांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. श्रावण गायकवाड, राहणार अनवर नाला, पिंपरी शिवार. पिंपरी शिवारमध्ये अनवर नाला आहे. त्याच्यामधून रेतीचा उपसा रात्रंदिवस 24 घंटे चालतो आणि स्थानिक प्रशासनवाले लोक त्यांच्याकडनं हप्ते वगैरे घेतात, ट्रॅक्टर डायरेक्ट सोडून देतात आणि तरी शासनाने यांच्यावर कारवाई करायला पाहिजे आमची अशी अपेक्षा आहे. आणि प्लस स्थानिक रहिवासी जे आहे 2-4 लोक ते त्यांच्याकडनं एक ट्रॅक्टरचे 150 रुपये कमिशन घेतात आणि प्लस खड्डे एवढे मोठे झालेले आहे. हे जे लेडीज लोक जातात धुणं धुवायला आणि प्लस लहान मुलं जातात पोहायला, त्यांना खड्ड्याचा अंदाज येत नाही तर त्यांची मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे. ते शासनाने याच्यावर कडक कारवाई करायची आमचा उद्देश आहे. मी भारत श्रावण गायकवाड, राहणार अनवर नाला, पिंपरी शिवार. जे वाळू माफिया आहे रात्रंदिवस ट्रॅक्टर भरून त्यांनी चोरी करतात तिथून वाळू आणि जे तिथे बांधारे वगैरे त्या वाळू कोरण्यामुळे बांधारे वगैरे सगळं फुटून गेले. तिथून 2 बांधारे होते जे केटीसी बांधारे येतात आमच्या इथं, ते केटीसी 2 बांधारे दोघंही फुटून गेले वाळू आल्यामुळे. तर ते शासनाने ते बंद करायला पाहिजे. तिथून वाळू खूपच नाही बंद करायला पाहिजे कारण की तिथले जे पोलीस आहे ते पण पकडतात आणि सोडून देतात, लगेच थोडी पाणी करून तरी सोडून देतात ते. तर आम्हाला फक्त हे शासनाकडून एवढं पाहिजे त्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे, तर कोणीच यायला नको पाहिजे. शैक्षणिक क्षेत्राच्या संदर्भात नव्याने लागू केलेले धोरण हे चुकीचे असल्यामुळे आज मूलनिवासी संघातर्फे सदर धोरण लागू होण्याअगोदर विरोध दर्शविण्यात आला. या संदर्भात जिल्हा प्रशासनासही निवेदन सादर करण्यात आलंय. नवी शिक्षा नीती ही सन 2022 मध्ये लागू होणार आहे. सदर शैक्षणिक धोरणात पदवीपर्यंत 4 टप्पे दाखविण्यात आले आहेत. परंतु सदर शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या बुद्धी पलीकडे आहे. त्यामुळे सदर शैक्षणिक धोरण चुकीचं असल्यामुळे सदर धोरण लागू होण्याअगोदर आज धुळे जिल्हा मूलनिवासी संघ व धुळे जिल्हा मूलनिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने विरोध दर्शवून जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आलं. यावेळी बामसेपचे राज्य सदस्य रवींद्र मोरे, मूलनिवासी संघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक मोहन मोरे, जिल्हाध्यक्ष नरेंद्र खैरनार, मूलनिवासी विद्यार्थी संघाचे जिल्हाध्यक्ष चैताली गायकवाड, राज्य सदस्य प्रज्ञा मोरे, मिताली खैरनार, जागृती गायकवाड आदी उपस्थित होते. शासनाने जो आता नवीन
आयोग काढलेला आहे, शैक्षणिक आयोग काढलेला आहे, नवीन जे धोरण आहे ते धोरण फार आत्तापासूनच ते धोरण अतिशय चुकीचं आहे. सुरुवातीला 10+2+3 असं जे धोरण होतं ते योग्य होतं आणि आता जे काढलेलं आहे 5+3+3+4 हे धोरण कुचकामी ठरतंय. म्हणून धोरण लागू व्हायच्या अगोदरच त्याला सर्वत्र विरोध होताना दिसतंय. मूल निवासी संघ आणि मूल निवासी विद्यार्थी संघ संपूर्ण भारतभर या धोरणाचा निषेध करत आहे. या धोरणामध्ये अनेक त्रुटी आहेत. त्या त्रुटीपैकी पहिली त्रुटी अशी आहे की पहिल्या 2.5 वर्षाच्या मुलाला शाळेत टाकणार आहे तर 4 वर्षाचा मुलगा होईस्तो त्या मुलाच्या हातात पेन्सिल किंवा खडू राहणार नाही, शिशपेन राहणार नाही. तो मुलगा फक्त खेळेल आणि घरी परत येईल. म्हणजे काय होईल, त्या मुलाला शिक्षणाच्या संदर्भामध्ये बाकीच्या गोष्टी त्याच्या लक्षात येणार नाही. शब्द काय असतो त्या मुलाला कळणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये की जे 10वी 12वीचं जे बोर्ड होतं त्याचंही महत्त्व या ठिकाणी कमी होऊन गेलेलं आहे. त्याच्यामध्ये तिसरी गोष्ट त्यांनी याच्यामध्ये जो व्यावसायिक शिक्षण जे सांगितलेलं आहे ते कोठारी आयोगामध्ये देखील व्यावसायिक शिक्षणाचा भर होता, पण कोठारी आयोगाला यांनी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला आहे. व्यावसायिक शिक्षणाचे आज आपण हाल बघतोय काय आहे, जे किमान कौशल्य व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा व्होकेशनल व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा HSC व्होकेशनल अभ्यासक्रम जे केंद्र शासनाने चालवलेले आहेत, हे केंद्र शासनाचे अभ्यासक्रम जे चालवलेले आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांना मुलंच मिळत नाही. आणि गेल्या 8 वर्षापासून त्यांनी नॉन सॅलरी अनुदान जे आहे ते पूर्णपणे बंद करून टाकले. त्यामुळे संस्था चालकांना याच्याशी काही संबंध राहिलेले नाही. उद्या उठून जरी ते बंद पडलं तर संस्था चालकांना त्याच्यात सुटक सोय नाही, कारण मुलंच मिळत नाही आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा अभ्यासक्रम बंद कसा पडावा यासाठी स्वतःच शासन या ठिकाणी प्रयत्न करत आहे. कसं, समजा आता त्या ठिकाणी टीचिंग नॉन टीचिंगचा स्टाफ आहे आणि तो टीचिंग नॉन टीचिंगचा स्टाफ जर रिटायर झाला तर त्या ठिकाणी नवीन टीचिंग नॉन टीचिंगचा स्टाफ भरला जात नाही आणि तो भरला जात नाही म्हणजे ऑटोमॅटिक तो अभ्यासक्रम त्या ठिकाणी बंद पडतो. मग ते काय 2-4 मुले त्या दुसऱ्या संस्थेमध्ये मर्ज केले जातात. म्हणजे अशा 10-12 संस्था मिळून एक कुठेतरी छोटंसं होतं. दुसरी अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की जिल्हाधिकारी जी आपले जे काही व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत, समजा ITI आहे, ITI खाजगी संस्थांना ITIला परवानगी देऊन टाकलेली आहे. त्याच्यामुळे काय होतंय, ना खाजगी संस्थांना मुलं मिळत आहे ना शासकीय संस्थांना मुलं मिळत आहे. त्याच्यामुळे ITI ओस पडते आणि खाजगी संस्था देखील या ठिकाणी ओस पडतात. अशा अनेक त्रुटी याच्यामध्ये आहेत. या त्रुटी भरून काढाव्यात. धुळे जिल्हा धनगर समाजातर्फे आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस तथा कोविड योद्धांचा सन्मान कार्यक्रम आज शहरातील श्री संस्कार मतिमंद मुलींच्या सभागृहात पार पडला. धुळे जिल्हा धनगर समाजाच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून राज्यस्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. त्यातील विजेत्या स्पर्धकांना आज बक्षीस वितरण देऊन सत्कार करण्यात आला. त्यात कोरोना काळात आपली सेवा बजावणाऱ्या धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील आरोग्य अधिकारी लक्ष्मण पाटील यांनाही कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाचे सुनील वाघ, धुळे पंचायत समिती सभापती प्राध्यापक विजय पाटील, धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते विठ्ठल महानोर आदी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष बंटी मासुळे, नगरसेविका वंदना थोरात, नगरसेवक संतोष खताळ, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे, समाजसेविका विठाताई थोरात, मनोज धनगर आदी उपस्थित होते. सहभागी झालेल्या सर्व विजेत्यांना बक्षीस देण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावर धुळे तालुका पंचायत समितीचे सभापती आमचे मित्र आदरणीय विजय पाटील साहेब, महासंघाचे ज्येष्ठ महानगरपालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी लक्ष्मण भाऊ पाटील आणि खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम गेल्या 6 महिन्यापासून ऑनलाईन निबंध स्पर्धा आयोजित करण्यापासून प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपला पूर्ण महाराष्ट्रावर हा निरोप कसा जाईल याच्या दृष्टिकोनातनं जास्तीत जास्त स्पर्धक या ऑनलाईन निबंध स्पर्धेमध्ये सहभागी होतील या दृष्टिकोनातनं ज्यांनी टीमवर्क राबवून आपलं कौशल्य पणाला लावलं ते आमचे मित्र प्राध्यापक संदीप खताळ, मोहित कोळपे, अशोक गिळे, विनोद भाऊ शेंडगे, त्यांचे सर्व सहकारी आणि ज्यांनी या निबंध स्पर्धेला आपल्या परीक्षणाच्या माध्यमातून कळत चळवलं सर्व आदरणीय प्राध्यापक मंडळी, उपस्थित मित्र,
बंधू आणि भगिनी, खऱ्या अर्थानं गेल्या 6-7 वर्षापासून धुळे जिल्हा धनगर समाज महासंघ एक समिती, छोटूभाऊ थोरात, संदीपभाऊ सरब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी धुळे शहरात स्थापन केले. गेले 25-30 वर्ष आम्ही पुण्यतिथी जयंतीचा कार्यक्रम धुळे शहरात यथाशक्ती साजरी करतो. पण खऱ्या अर्थानं त्याला व्यापक स्वरूप दिलं या धनगर समाज समितीने. कौटुंबिक मेळावा, संध्याकाळी त्या ठिकाणी पुण्यश्लोक मातोश्रींच्या स्मारकाजवळ चांगला सुसूभूषित कार्यक्रम, मान्यवरांचा सत्कार, गुणवंतांचा सत्कार आणि सर्व कुटुंबातल्या महिला आणि पुरुष एकत्र येऊन त्या ठिकाणी भोजनासह विचाराची देवाणघेवाण करण्यात खंडित होईल का असा प्रश्न त्यांच्या मनात आले. मग त्यांनी काहीतरी आपण खंडित न होता पुण्यश्लोक मातोश्रींची जयंती चांगल्या पद्धतीने साजरी करावी म्हणून छोटूभाऊ थोरात, संदीप खताळ आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी ऑनलाईन निबंधित स्पर्धा आयोजित करून त्याला खंड पडू दिला नाही. मी तुमचा शतशः आभारी आहे त्या गोष्टी. हवामान खात्याने दर्शविलेल्या अंदाजानुसार साक्री तालुक्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने पिंपळनेरसह पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांना मुसळधार पावसाने झोडपले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पिंपळनेरसह पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांना मुसळधार पावसाने झोडपले आहे. हा पाऊस तब्बल 3 तासांपेक्षा जास्त वेळ सुरू होता. तर ईदगाव पाड्याजवळ असलेल्या शेतात सोयाबीन काढणी करून ठेवले होते. मात्र शनिवारी रात्री 8 वाजेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली असून शेतासह पिंपळनेर शहरात जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. पश्चिम पट्ट्यातही अनेक भागात काढणीला आलेल्या सोयाबीन, भात आदी पिकांचे नुकसानही झाले आहे. या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली आहे. यापूर्वीही अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यात अधिक भर पडून पुन्हा मुसळधार पावसाने शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकले आहे. 2 दिवसांपूर्वीच काही शेतकऱ्यांनी शेतात महागडे कांदा बियाणे टाकले होते. त्यांचेही नुकसान झाल्याचं चित्र दिसून आलं आहे. आंबळी तालुका साक्री येथील विनायक नवल पाटील या शेतकऱ्याची आंबळी शिवारात शेती आहे. या शेतातील 65 फूट खोल विहीर आहे. मात्र शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल 65 फूट खोल असलेली विहीर रात्री 9 सिमेंटच्या रिंगांसह पूर्णपणे कोसळून जमीनदोस्त झाली आहे. या विहिरीत शेतात पाणी पुरवठा करण्यासाठी लावण्यात आलेली 5 हॉर्स पॉवरची जलपरी विहीर जमीनदोस्त झाल्यामुळे पूर्णपणे दाबली गेली असून या शेतकऱ्याचे अंदाजे 6 लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान आज रविवारी दुपारी आंबळीचे तलाठी A.S. पवार यांनी घटनास्थळी जाऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या विहिरीचा पंचांसमक्ष पंचनामा केला असून राज्य शासनाकडून तातडीने भरपाई मिळावी अशी मागणी विनायक पाटील या शेतकऱ्यांनी केली आहे. मी विनायक पाटील, आंबळी तालुका साक्री, जिल्हा धुळे येथील शेतकरी असून माझी 65 फूट विहीर खोल 9 सिमेंटच्या रिंगांसह रात्री 11च्या दरम्यान कोसळली. त्यात 2 जलपरी ही दाबल्या गेल्या. तर माझं साधारण 5 ते 6 लाख रुपयांचं मोठं नुकसान झालं असून तरी राज्य शासनाने तत्काळ मदत करावी. आजच दुपारी प्रशासनाकडनं पंचनामाही करण्यात आलं तरी मुख्यमंत्री साहेबांनी तातडीने मदत करावी ही विनंती आहे. श्री A.S. पवार, तलाठी आंबळी. मी श्री विनायक नवल पाटील, आंबळी येथील शेतकरी यांच्या शेतातील विहिरीची प्रत्यक्ष पाहणी केली असता सदरची विहीर ही 9 सिमेंटच्या रिंगांसह पूर्णपणे ढासून जमीनदोस्त झालेली आहे. सदरची घटना ही रात्री 11 वाजेच्या सुमारास घडलेली असून यात शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर सोनगीर पोलिसांची धाड. लागवड केलेल्या गांजा शेतीवर सांगवी पोलिसांचा छापा. केंद्र सरकारच्या विरोधी धोरणाविरोधात दोंडाईचा जन आक्रोश मोर्चा. प्रलंबित विकास कामांसंदर्भात धुळे महानगरपालिकेत बैठक संपन्न. धुळ्यात चोरांनी केला 27 तोळे सोन्याचा पोबारा. वाळू तस्करांवर कारवाई करा, पिंपरी येथील भारत गायकवाड यांची मागणी. नव्याने लागू होणारे शैक्षणिक धोरण चुकीचे, मूलनिवासी विद्यार्थी संघातर्फे विरोध.
धुळ्यातील आरोग्य अधिकारी लक्ष्मण पाटील कोरोना योद्धा म्हणून सन्मानित. आणि साक्री पिंपळनेरसह पश्चिम पट्ट्यातील शेतकऱ्यांना मुसळधार पावसाचा फटका. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.